तर पहिलीपासून हिंदी सक्तीवर सरकार अजूनही ठाम आहे का अशी चर्चा सध्या सुरू आहे। त्याचं कारण त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल। साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतर संबंधितांशी चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तर त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री एक बैठक पार पडली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि शिक्षण विभागातले अधिकारी यावेळी उपस्थित होते। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे संबंधितांशी चर्चा करतील आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं फडणवीसांनी सांगितले। दरम्यान संजय राऊत यांनी साहित्यिकांबरोबर चर्चा करण्याची काहीही गरज नसल्याचं म्हटलंय। सरकारनं GR काढण्याआधी साहित्यिकांसोबत चर्चा करायला हवी होती अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे। साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही। किती साहित्यिक आले छाती पुढे काढून। साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे? हिंदी भाषेसंदर्भात कोण साहित्यिक, मला 10 नावं सांगा। देवेंद्र फडणवीस यांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर तो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते। जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार। कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत आमले? कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना। साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी, आम्हाला माहिती आहे हे सगळे 90% लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत। हे आधी करायला पाहिजे होतं ना। GR काढण्याच्या आधी सगळ्यांची चर्चा करायला पाहिजे होती। ती का लोकांशी चर्चा केली नाही? ठीक आहे, पण उशिरा का असे ना, पण सुचलेलं शहाणपण आहे तर त्याचं आम्ही स्वागत करतो। नाही, पण राज ठाकरेंनी जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर झालेल्या ह्या सर्व घडामोडी आहेत। निश्चितपणे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात आंदोलनाला सुरुवात केली आणि जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती जी करण्याचा प्रयत्न सरकार करते ती मागे घेतली जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे।